नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। जितेंद्र डुडी आता पुण्याचे जिल्हाधिकारी, राज्य शासनाने काढले आदेश। संतोष पाटील आता नवीन जिल्हाधिकारी। राज्य शासनाने सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। त्याचबरोबर सातारचे जिल्हाधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ पदभार घेण्याचे आदेश शासनाने गुरुवारी दुपारी 4 वाजता काढले आहेत। जितेंद्र डुडी यांनी दिनांक 7 जुलै 2023 रोजी सातारचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता। त्यांनी आपल्या कार्यकाळात स्मार्ट स्कूल आणि स्मार्ट PHC उपक्रम राबवले। लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्यांच्या कार्यकालात शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट लागू न देता पार पडली। जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने त्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते। राज्यात माहितीचे सरकार परत सत्तेवर आल्यानंतर जिल्हाधिकारी डुडी यांची पुणे येथे बदली होणार अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। नेमकी गुरुवारी दुपारी राज्य शासनाने त्यांची नियुक्ती पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून केली आहे। संतोष पाटील हे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते। प्रशासनातील लोकाभिमुख अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे। यापूर्वीच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले नामदार देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे। संतोष पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या उंडेगाव येथील रहिवासी आहेत। कार्यक्षम व मितभाषी अधिकारी अशी त्यांची विशेष ओळख आहे। पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे ते पदवीधर आहेत। 1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाच्या सेवेत निवड झाली होती। 1996 मध्ये त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली। उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विशेष भूमी संपादन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून त्यांनी विविध ठिकाणी विविध पदांवर यशस्वीरित्या काम पाहिले आहे। यामध्ये पांढरकवडा, अकोला, नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे। अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून 2016 मध्ये पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी 2016 ते 2018 या काळात नांदेड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले। 2018 ते 2020 या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला। 2020 मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्यावर विभागीय उपायुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। तेथे त्यांनी 2022 पर्यंत काम पाहिले। त्यानंतर त्यांनी तत्कालीन महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालात सहसचिव म्हणून काम पाहिले आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील यशस्वीपणे काम पाहिले आहे। जितेंद्र डुडी हे मूळचे जयपूर राजस्थान येथील रहिवासी असून ते 2016 मधील बॅचचे IAS अधिकारी आहेत। सुरुवातीला त्यांची झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती। केंद्र शासनाकडे सहाय्यक सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे। 2018 मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्र केडरकडे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती। तेथे लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता। गेल्या वर्षी त्यांची सातारचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती। कोरेगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट रोहिदास बर्गे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल तानाजी सकुंडे यांची बिनविरोध निवड। कोरेगाव तालुका वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 2 जानेवारी रोजी झाली। त्यामध्ये नवीन वर्षासाठी बिनविरोध कार्यकारिणी निवडण्यात आली। अध्यक्षपदी ॲडव्होकेट रोहिदास प्रल्हादराव बर्गे यांची तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल तानाजी सकुंडे, सचिवपदी ॲडव्होकेट राजेश पंढरीनाथ चव्हाण यांची निवड करण्यात आली। अन्य कार्यकारिणीमध्ये सहसचिवपदी ॲडव्होकेट विक्रम भिकोबा साळुंखे, खजिनदारपदी ॲडव्होकेट महेश संभाजी गोडसे, महिला प्रतिनिधीपदी ॲडव्होकेट स्नेहल कमलाकर फाळके, सदस्यपदी ॲडव्होकेट वरदराज मनेश निकम, ॲडव्होकेट मानसी सुरेश कदम, ॲडव्होकेट ऋषिकेश विवेक वाघडोळे यांचा समावेश आहे। नूतन कार्यकारिणी व सदस्यांचे कोरेगाव तालुका वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट CE बर्गे, ॲडव्होकेट KD भुतकर, ॲडव्होकेट PP बर्गे, ॲडव्होकेट DM बर्गे, ॲडव्होकेट प्रभाकर बर्गे, ॲडव्होकेट RR जाधव, ॲडव्होकेट सुहास भंडारे, ॲडव्होकेट विजय शिंदे, ॲडव्होकेट VP जाधव, ॲडव्होकेट कमलाकर फाळके, ॲडव्होकेट DL बर्गे, ॲडव्होकेट उषा बर्गे, ॲडव्होकेट दीपिका शिंदे, ॲडव्होकेट नरेंद्र बर्गे, ॲडव्होकेट अमोल राशीनकर, ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, ॲडव्होकेट विशाल शिरतोडे, ॲडव्होकेट राजेश कासार, ॲडव्होकेट अविनाश घाडगे, ॲडव्होकेट धैर्यशील निकम,
ॲडव्होकेट अमित कदम, ॲडव्होकेट किरण वाघ, ॲडव्होकेट ऋषिकेश वेल्लाळ, ॲडव्होकेट सचिन कुंभार, ॲडव्होकेट तेजस माने, ॲडव्होकेट विश्वनाथ गंजाळ, ॲडव्होकेट कैलास जगदाळे, ॲडव्होकेट विक्रम बर्गे, ॲडव्होकेट सौरभ बर्गे, ॲडव्होकेट भानुदास केंद्रे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या 2025च्या नवीन कार्यकारिणीमध्ये माझ्यासोबतच्या सर्व टीमची जी आपण सर्वांनी निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतो. आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती योग्य पद्धतीने पार पाडण्याची हमी मी माझ्या सर्व टीमच्या वतीने आपण सर्वांना देतो. कोरेगाव तालुका वकील संघ गेल्या 3 वर्षापासून आपण चांगल्या पद्धतीने जे कामकाज करत आलेलो आहोत त्याच पद्धतीने या वर्षी देखील हे कामकाज चांगल्या पद्धतीने होईल अशी हमी आपण सर्वांना देतो. राज्यातील प्रत्येक गाव आणि वाडीवस्ती ही ग्रामसडक योजनेद्वारे जोडली जाणार. नामदार जयकुमार गोरे. मंत्रालयात आढावा बैठक. राज्यातील प्रत्येक गाव आणि वाडीवस्ती ही ग्रामसडक योजनेद्वारे जोडली जाणार असून राज्य शासन त्यासाठी सकारात्मक आहे. रस्त्यांच्या कामात पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य देणे आवश्यक असून त्यासाठी अधिकारी आणि अभियंत्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिले. मुंबईत मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये गुरुवारी दुपारी 1:30 वाजता मंत्री नामदार गोरे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, वित्तीय नियंत्रक अभय धांडे, उपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदे, अच्युत इप्पर, विजय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री नामदार गोरे यांनी दिले. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा वावर, शेतात ठसे आढळले, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून याबाबत वन विभागाकडून शोधकार्य सुरू असून परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभाग व वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. उत्तर भागातील करंजखोप परिसरातील मौटीच्या शिवारात ग्रामस्थांना बिबट्या सदृश्य जंगली प्राण्याचे ठसे आढळून आल्यानंतर याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली. वन विभागाने त्याची तात्काळ दखल घेतली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी केली असता हे ठसे बिबट्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज आला आहे, असे वनरक्षपाल निकम यांनी सांगितले. याबाबत वन विभागाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले असल्याची माहिती निकम यांनी दिली आहे. दरम्यान याबाबत परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभाग व वॉटर स्टेशन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कुंपणाने शेत खाल्ल्याचे झाले उघड. उंब्रज पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकावरच दाखल झाला गुन्हा. पश्चिम महाराष्ट्रात खळबळ. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या घोषवाक्यानुसार सर्वसामान्य जनतेचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या राज्य पोलीस दलातील अनेक अधिकारी आपण पाहत आलो आहोत. मात्र प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याचा पहिला प्रकार पश्चिम महाराष्ट्रात उंब्रज तालुका कराड येथे घडला आहे. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी स्वतः फिर्यादी होत बुधवारी रात्री 8:20 रीतसर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याबाबत प्रत्यक्ष पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, धक्काबुक्की या प्रकरणाचा गुन्हा उंब्रज पोलीस ठाण्यात 2015 साली दाखल करण्यात आला होता. त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर 167/2015 असा आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर आवळे हे करत होते. मात्र त्यांनी या गुन्ह्यातील मूळ कागदपत्रेच गहाळ केल्याची बाब उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर आवळे यांच्यावर शासकीय दस्तऐवज नष्ट केल्याचा गुन्हाच दाखल करून टाकला आहे. या प्रकारामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे
यांनी स्वतः पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार उमरज पोलीस ठाण्यात मुरलीधर कृष्णाजी आवळे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून दिनांक 25 मे 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या कर्तव्यावर हजर होते. ते आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे उमरज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, धक्काबुक्की या प्रकरणांचा गुन्हा तपासाला होता. या गुन्ह्यांचा तपास करून आवळे यांनी कराड येथील न्यायालयात मूळ कागदपत्रे CRPC 173 प्रमाणे दाखल करणे अनिवार्य होते. मात्र त्यांनी गुन्ह्यातील मूळ कागदपत्रे न्यायालयात दाखल केलेली नसल्याचे निदर्शनास आले होते. पोलीस ठाण्यातून आवळे यांना सूचना देऊन देखील न्यायालयात गुन्ह्यातील कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यांनी एक प्रकारे कर्तव्यात कसूर केली, त्यामुळे त्यांच्यावर कागदपत्रे गहाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.